मर्याई चौक ते भैया चौक पुलासाठी आंदोलन छेडणार, दादर विभाग कृती समितीचा इशारा. काल रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दादर विभाग कृती समितीची बैठक जेतवन बुद्धविहार हाबोस्ती देगाव नाका सोलापूर येथे पार पडली. या बैठकीत प्रथम रेल्वे प्रशासनाच्या ढिम्य कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला. रेल्वे प्रशासनाने जुना मर्याई चौक ते भैया चौक मार्गावर असणारा पूल पाडला, त्यामुळे तेथील सर्व रहिवासी तसेच महिला भगिनींना येण्या-जाण्यासाठी कल्पटॉकीज, निराळी वस्ती तसेच मर्याई चौक ते मोदीखाना या ठिकाणाहून जावे लागते. तसेच या ठिकाणासाठी जात असताना रस्त्यामध्ये अनेक खड्ड्यांना सामोरे जावे लागते व रिक्षासाठी अमाप पैसे मोजावे लागतात. नागरिकांना जाता येत नाही. त्याचबरोबर रस्त्यावरून जात असताना आपला जीव गहाण ठेवावा लागतो. या त्रासामुळे गवळीवस्ती, दमणनगर, देगाव नाका, कोयनानगर अनेक रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने आपले काम रामभरोसे करत असल्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. अगोदर निवेदन देण्यात आलेले आहे. लवकरात लवकर या मर्याई चौक ते भैया चौक म्हणजेच अण्णाभाऊ साठे चौक येथील या पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा रेल्वे लोको चक्का जाम असे आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून होणाऱ्या परिणामास रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दादर विभाग कृती समितीचे निमंत्रक जालिंदर मसलखाम यांनी दिले आहे. या बैठकीमध्ये अनेक जण उपस्थित होते. बऱ्याच जणांनी येथील समस्येबाबत आपले मत व्यक्त केले. आपण पाहतात जस्ट फॉर मी न्यूज 24 सोलापूर. आज आपण दादर कृती समितीच्या वतीने जी बैठक आयोजित केलेली आहे, त्या बैठकीत इथं आलेलं आहे. तिथल्या नागरिकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत की बऱ्याच दिवसापासून तो पूल पडलेला आहे. 2026ला आता पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो अजून पूर्ण झाले नाही. त्या संदर्भात आज बैठक आयोजित केली होती आणि नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेतल्या आणि तिथल्या काही नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्याचबरोबर कृती समितीचे निमंत्रक प्रमुख जालिंदर मसलखाम हे काय म्हणतात ते पहा. आजची बैठकीचं कारण आहे की भैया चौक ते मर्याई चौकाचा जो रेल्वे पूल आहे तो 2025ला पाडलेला आहे आणि तिने सांगितलं रेल्वे प्रशासनाने 2026ला पूर्ण करतो. तरी आता हे सध्या गतीने 60 महिने झाले, 25% काम झालेलं आहे. त्यामुळे दादर विभागातील 1,20,000 लोकसंख्येचा नाहक त्रास होत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जाण्या येण्यामध्ये भरपूर त्रास होत आहे आणि हॉस्पिटलला जाण्यासाठी भरपूर त्रास होत आहे. तरी विनाकारण जे गरीब लोक आहेत त्या भागामध्ये 80% मिल कामगार आहेत, त्यांना 2,000चा खर्च जास्त पडत आहे. तरी प्रशासनाने विनंती आहे की आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 2,000 द्यावे अशी आमची मागणी आहे. का तर या भागातले सगळे मिलमजूर आहेत. जाताना रेल्वेला समजा ST त्याला जाताना देखील लोकांकडे 10 रुपये येतील, अशा भागाची परिस्थिती आहे. तरी रेल्वे प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही जे सांगितलं होतं की 2026ला पूर्ण करतो, त्यावेळेस पूर्ण करा, नाहीतर दादर कृती समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि ह्या दादरबादच्या जे सभेत न्याय सुटल्या तर त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील अशी आमची दादरबाद आणि कृती समितीने आम्ही इशारा देतो. रेल्वे रोको दादर कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जो मर्याई चौक ते भैया चौकाचा जो उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं की हा जो पूल आहे, या पुलाचं काम ज्यावेळेस ते पाडकाम करण्यात आलं त्यावेळेस प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंत या पुलाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासित इथल्या नागरिकांना केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं जर आज आपण त्या बेस ग्राउंडला जाऊन बघितलं तर त्या प्रमाणामध्ये सध्या काम चालू असल्याचं दिसून येत नाही. आम्ही नागरिक कृती समितीच्या वतीनं प्रशासनाला या मार्फत निवेदन देणार आहोत की त्या निवेदनामध्ये आपण आम्हाला दिलेली डेडलाईन आहे की डिसेंबर 2026 अखेर हा पूल पूर्ण होऊन नागरिकांना रहदारीसाठी खुला करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आमची माफक अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी दिलेल्या डेडलाईनप्रमाणे प्रशासनाला हा पूल डिसेंबर 2026 अखेर चालू करून आम्हाला द्यावा, जेणेकरून या भागातील नागरिकांना सध्या खूप हालापेष्टा आणि नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता डिसेंबर 2026 अखेरपर्यंत हा पूल पूर्ण होईल का नाही अशी शाश्वती आम्हाला दिसून येत नाही. म्हणून यामार्फत आम्ही रेल्वे प्रशासन यांना येत्या या आठवड्याभरामध्ये विनंती वजा निवेदन देणार आहोत की डिसेंबर अखेरपर्यंत हा पूल साजरा करावा, अन्यथा आम्ही या प्रशासनाच्या विरोधामध्ये दादर विभागातील नागरिक कृती समितीच्या वतीनं लोकशाही संवैधानिक मार्गाने या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये आंदोलन करत असताना रेल रोको असेल, रस्ता रोको असेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी रेल्वे प्रशासनावर असेल.
जर का कमी जास्त झालं, कायद्याची सुव्यवस्था बिघडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वे प्रशासनावर राहील, असा आम्ही त्यांना विनंतीपूर्वक इशारा या माध्यमातून देत आहे. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची. आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर. दररोज 2 लाख लोकांपर्यंत पोहोचा. व्हॉट्सअप, फेसबुक पेज, युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात. व्हॉट्सअपचे 1000 ग्रुप आहेत. वर्षातून 2दा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात. तसंच अक्षरा सोहळा, शिवजयंती, LCD, फेसबुक लाईव्ह मध्येही जाहिरात. कार्यक्रम निमंत्रण पत्रिका, टेलिफोन डायरी, नवीन वर्षाचे कॅलेंडर, आरती संग्रहामध्येही जाहिरात. पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी. तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा. जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. मोबाईल 9970 30 84 84 किंवा 9607 30 84 84. जस्ट कॉल मी न्यूज 24